आचार्य 90 FM 90 FM. हॅलो आणि नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FMच्या माध्यमातून आपण विविध मुलाखती घेत असतो आणि विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांसोबत छान दिलखुलास गप्पा मारत असतो आणि गप्पांची मैफिल जी आहे ती आपली छान रंगत असते. खरं तर आजचा आपला सेगमेंट आज किनारी या सेगमेंटमध्ये आपण आज एका अशा व्यक्तीला भेटणार आहोत, म्हणजे आपली आवड ही कशी जोपासावी किंवा आपल्या आवड जी आहे आपल्या आवडीतून आपल्याला काहीतरी त्याचा एक इन्कम सोर्स कसा बनवावा, किंवा इतर महिला ज्या आहेत माझ्यासारख्याच अजून महिला आहेत ज्यांना कुठेतरी त्यांना एकत्रित घेऊन त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे किंवा महिलांसाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला पाहिजे असे विचार जिने ठेवले आणि स्वतःचं एक खूप सुंदर पेज सुरू केलं. आणि नक्षी आरी वर्कच्या फाउंडर नूतन कदम आज आपल्यासोबत जोडली गेलेली आहे. तर नूतन ताई, तुझं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM वरती. थँक्यू सो मच. आणि खूप छान ताईचे ब्लाऊज डिझाईन्स किंवा नऊवारी वर्कचे जे काही डिझाईन आहेत, कॉस्ट्युम्स आहेत ते खूप सुंदर आहेत, कमालीचे आहेत. तर ताई, खरं तर ही खूप वेगळी आवड आहे. म्हणजे मला असं वाटतं की फार पूर्वी नक्षीकाम फार केलं जायचं. सध्या तर सगळं मोस्टली मशीन्स आणि याच्यावरती चालतं, पण त्याच्यातून पण कुठे तरी दूर गेलेला तो सुई धागा पुन्हा एकदा हातामध्ये घेऊन हे काहीतरी काम सुरू करावं किंवा नक्षी आरी वर्क सुरू करावं, हे तुला का वाटलं आणि कशी सुरुवात केलीस तू? मुळात या आरीवर्कचं एक बघायला गेलं तर मुघल कालापासून आहे. याची जी परंपरा आहे किंवा याची जी हस्तकला आहे ती मुघल कालापासून आहे. मुघल कालांच्या वेळेला कसं होतं, त्यावेळेला श्रीमंत लोक होती, त्याच्यामुळे त्यांच्या पोशाखामध्ये ही कला दिसून यायची. आणि आता काय झालेलं आहे, सर्वसामान्य व्यक्ती पण ही कला आपल्या ब्लाऊजवर, आपल्या कॉस्ट्युमवर, कोणत्याही प्रकारे साडीवर म्हणा किंवा ब्लाऊजवर म्हणा हे करू शकतात. इन जनरली लोक काय करतात की जेव्हा आपण एखादं काम करत असतो त्यावेळेला काय होतं की त्या कामामध्ये आपली पूर्णता वाहून जाण्याची क्षमता असली पाहिजे. ती व्यक्ती मग तो पुरुष असू दे किंवा स्त्री असू दे. फक्त देवाने स्त्रीला जरा जास्तच प्लस पॉईंट दिलेला असतो. प्लस पॉईंट जास्त क्रिएटिव्ह माइंड. तर त्याच्यामुळे हे असं. आता माझी सुरुवात अशी झाली, मीही ऑनलाईन क्लासेस केलेत. मी जेव्हा सुरुवात केलेली तेव्हा माझ्या माइंडमध्ये असं बिझनेसचं किंवा मला हा प्लॅटफॉर्म किती पुढे नेईल ह्याचा अजिबात काहीच माहिती नव्हतं की आपण काय करू शकतो. पण जेव्हा मी ह्याच्यामध्ये रमत गेली, जेव्हा आवड निर्माण व्हायला लागली जास्त. 45 दिवसाचा तो क्लास होता आणि ज्या मिसनी मला शिकवलं ते ऑनलाईन. माझ्याकडे पर्याय नव्हता ऑफलाईन करण्याचा. मी ऑनलाईन शिकली दिवसाचे 2 तास. त्यानंतर मग त्या हळूहळू करताना मी माझेच ब्लाऊज सुरुवातीला करायला घेतले. म्हणजे मी असं म्हणाले की मला जर एक्सपोज करायचं असेल स्वतःला की मी आता काय करते हे दाखवण्यासाठी मला माझा एक प्लॅटफॉर्म सुरुवात करायची. येस. मग मी स्वतःचे ब्लाऊज करायला लागले. मी म्हटली एकदा चुकेन, 2दा चुकेन. नंतर मग ती आवड निर्माण झाली आणि त्या आवडीमध्ये मला मेंटली मी एवढी स्टेबल झाली. पेशन्स हा प्रकार मला त्यावेळेला कळला. कारण जी चिडचिडी नूतन होती किंवा जी खूप अशी भागंभंग करणारी नूतन होती ती स्थिरावली कुठेतरी. आणि त्या स्थिरावण्याच्या ह्याच्यामध्ये मला एक अजून सांगावं वाटतं की प्रत्येक स्त्रीने ना पुढे जाण्याचा मार्ग हा एक स्वतःकडेच असतं. फक्त तू शोधला पाहिजे की जेव्हा आपण एखादं काम करत असो त्यावेळेला तू कितपत ते करू शकशील हे तुझ्यावर स्वतःवर विश्वास असला पाहिजे. बरोबर. तर ती जर्नी अशी सुरू झाली. म्हणजे मुळात कला ही एक असा भाग आहे ना की एखादी कला तुम्ही आत्मसात केली तर ती कला तुम्हाला खूप उंचावरती घेऊन जाते. कला आपल्या, आणि मग ती कला कुठेतरी आपल्या दैनंदिन जीवनाचा एक महत्वाचा भाग बनते. आणि मग कुठेतरी कलेलाच आपण पुढे घेऊन गेलो किंवा कलेलाच जर तितकं प्राधान्य दिलं तर ती नक्कीच आपल्याला पोट आणि आपलं मन दोन्ही भरते. मला असं वाटतं त्या कलेमुळे आपलं भरतं. तर मला असं वाटतं तुझ्या बाबतीतही तेच झालेलं आहे. पण मग तू हा कोर्स शिकल्यानंतर मग पुढे तू जसं म्हणालीस की तू स्वतःचे ब्लाउजेस बनवायला सुरुवात केलीस, मग तू इतर लोकांपर्यंत, इतर महिलांपर्यंत कशी पोहोचलीस? मी आधी ऑनलाईन, म्हणजे आता पण माझं चालूच आहे, साडी बिझनेस वगैरे करते. सो माझे स्टेटस वगैरे चालूच असतात.
सो मी एखादा पॅच बनवला तर ते स्टेटसला टाकायची, फेसबुकला टाकायची, इन्स्टावर टाकायची. आता माध्यम खूप आहेत, सोशल मीडिया. त्या सोशल मीडियाच्या थ्रूने तू खूप जवळ जाऊ शकते बरोबर. प्रत्येकाच्या. त्याच्यामुळे मग मी स्वतःचा पेज उघडला. एक टाका जे मी काय बनवत होती ना त्याचे फोटोज अपलोड करत होती. का तर समोरच्या व्यक्तीला कळावं मी काय करते. ठीक आहे. सो माझे ब्लाऊज झाले किंवा व्हिडिओ झाले, फोटोज झाले, ते तिथपर्यंत पोहोचल्यावर मला समोरच्या व्यक्तीने मग अप्रोच करायला सुरुवात केली की तू हे करतेस का, मग काय घेतेस, त्याचे रेट काय आहेत, किंवा आम्हाला किती दिवसात बनवून मिळतील, किंवा मी जर तुला फोटो पाठवला तर त्याप्रमाणे बनवून देशील का, किंवा माझे असे आहेत डिझाईन माझे आहेत. मी पीडीएफ पाठवला तर ती लोक त्याच्यामध्ये सिलेक्ट करतात. आता माझ्या पीडीएफ मध्ये 500 पासून स्टार्ट आहेत ते अगदी 5,000, 7,000, 8,000, 12,000 पर्यंत, म्हणजे खूप जसं वर्क असेल तसं. सो त्या परीने व्यक्ती एक्सेप्ट करतात की हा ठीक आहे, मला जास्त माझ्या सासूसाठी बनवायचं असेल तो जास्त गॉडी नको, सिम्पल सोबर हवाय, मग तो 500 पासून, 700 पासून, 800 पासून, नूतन मला एवढंच फक्त पाहिजे, मग हा तेवढंच. म्हणजे असं काही डिमांडिंग नाहीये की तुला एवढंच करायचं किंवा तेवढंच करायचं, जे कस्टमरला पाहिजे. आणि म्हणजे मी असं म्हणेन की तू ते कस्टमाइज करते कस्टमनुसार, कस्टमरला जसं हवंय तसं. आणि मग मला असं वाटतंय त्यामुळे या सगळ्या गोष्टींमुळे कस्टमर तुझ्याकडे जास्त लवकर अट्रॅक्ट झाला असावा किंवा झालेले आहे. याविषयी मला बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत, कारण नक्षीकाम ही इतकं मोठं आहे आणि हा जो विषय आहे त्यावरती बरंच काही बोलण्यासारखं आहे. कारण मग लोकांना प्रश्न पडतात, अरे काय मग तिला किती ऑर्डर येत असतील, मग ती किती कमवते, पण मग त्याच्यामध्ये पेशन्स लागतात, कोणत्या गोष्टी, कोणते स्किल्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तर या सगळ्या विषयांवर पण आपण बोलणार आहोत. पण मला असं वाटतं श्रोते हो, वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका. आपल्या आज की नारी या सेगमेंटमध्ये आज आपण नूतन कदम ताईसोबत छान दिलखुलास गप्पा मारत आहोत आणि आजचा विषय आहे नक्षी आणि आरी वर्क. तर नक्षी आरी वर्क बाय नूतन हे तिचं स्वतःचं पेज आहे. ती छान छान नक्षी जे आहे, आरी वर्क जे आहे ते शिकवत आहे, ती ते कस्टमर्सला कस्टमाइज करून देते. या सगळ्यांविषयी अजून आपण छान गप्पा मारूयात, पण या छोट्याशा विश्रांतीनंतर. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. नमस्कार श्रोतेहो, पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि आपल्या आजच्या सेगमेंटमध्ये आज आपल्यासोबत सोडली गेलेली आहे नूतन कदम, अर्थात नूतन ताई. आणि नूतन ताई सोबत आपण छान गप्पा मारत आहोत. आणि आपला आजचा आज की नारी या सेगमेंटमधला आपला महत्वाचा विषय आहे आरी वर्क, अर्थात नक्षीकाम. तर ह्या सगळ्या विषयी आपण बोलत होतो. ताईची जर्नी कशी सुरू झाली आणि ती कशा पद्धतीने कामं घ्यायला लागली, ह्या गोष्टी आपण पाहिल्या. पण आता आपण आरी वर्क बद्दल बोलणार आहोत. तर ताई, तुला काय वाटतंय, म्हणजे आज बऱ्याच महिलांना प्रश्न पडलेला असतो की मला काहीतरी करायचंय, मला घरी बसून काय करता येईल. तर तुझ्या बोलण्यातून मला जाणवलं की कुठेतरी आरीवर्क महिलांनी शिकलं पाहिजे. तर ते का शिकावं आरीवर्क महिलांनी? आरीवर्क म्हटलं तर बेसिकली मेडिटेशन आहे. आरीवर्क हा मेडिटेशनचाच प्रकार आहे. तुम्हाला त्याच्यामध्ये तुमचं मेडिटेशन म्हणजे तुमचा वेळ द्यावा लागतो. क्रिएटिव्ह माइंड तर आहेच, प्रत्येक स्त्री ही क्रिएटिव्ह असतेच, पण त्याच्या मागे एक्सपोज करणं, स्वतःला एक्सपोज करणं, तुझ्या क्षमतेपेक्षा पुढे जाणं, काहीतरी वेगळं करणं. ठीक आहे. आता मी एखादा वर्क करायला सुरुवात केली तर मला जेव्हा ऑर्डर्स येतात त्यावेळेला असं असतं की अमुक अमुक एवढं बनव, पण आपल्या हातातून कसं होतं, आपल्या हातून एखादा टाका किंवा एखादी आरीवर्कची बीट्स वगैरे म्हणा, तर त्यावेळेला ते एक्स्ट्राच जातात, म्हणजे आपण एक्स्ट्राच करतो. ठीक आहे. म्हणजे एक आपलं म्हणून करतो की मोस्टली सगळे ब्रँड चांगलं वाटेल अजून. येस. समोरची व्यक्ती मला जे रॅन्डम देतात तर मी माझी क्रिएटिव्हिटी टाकून त्याच्यामध्ये खूप वेगळं पण करून देतं. त्यावेळेस जेव्हा त्यांच्याकडे तो ब्लाऊज पोचतो त्यावेळेला असं त्यांचं रिॲक्शन खूप छान असतं की अरे आम्ही तर असं केलं नव्हतं, पण तू म्हणजे मी जे एक्सेप्ट केलेलं त्याच्यापेक्षा खूपच सुंदर केलेलं आहे. सो ती एक त्यांच्या चेहऱ्यावरची आनंदाची म्हणजे ती माझ्यासाठी पोचपावती असते. म्हणजे मला असं वाटतं की माझी मेहनत रंगलाई. बरोबर. म्हणजे मी जर 2 तासामध्ये 2 तास बसून एकाच जागी जर हे करत असेल, आणि पेशन्स खूप महत्वाचे आहे त्याच्यामध्ये, तुझा वेळ देणं महत्वाचं आहे, कॉन्सन्ट्रेट. कारण ज्या वेळेला तू एखाद्या टाका विणत असतेस ना त्यावेळेला तुझ्या डोक्यामध्ये कोणताही विचार येत नाही. त्याच्या व्यतिरिक्त मी जी हातात घेतलेली कला आहे ती मला पूर्ण करायची आहे आणि त्याच्यामध्ये मी 100% माझं देणार आहे. क्या बात आहे. ठीक आहे.
मग त्यावेळेला समोरचा व्यक्ती मी एखादी कला दाखवते कोणाला ऍज अ स्टुडंट किंवा मी जर टीचर म्हणून दाखवत असेल, सो त्या स्टुडंट पर्यंत माझी कला कशी पोचेल इझी वेने कसं पोचेल, तो कल असतो माझा. कारण ऑनलाईन खूप लिमिटेड लोकही करतात, त्यांना ऑफलाईन बरं पडतं. कारण समोरची व्यक्ती असं त्याचं म्हणणं असतं की ऑनलाईन पेक्षा ऑफलाईन जास्त शिकू शकतो. पण असं काही नाहीये, शिकणारी व्यक्ती ऑनलाईन पण शिकू शकतो. गरजेचं नाहीये की ऑफलाईनच करायला पाहिजे. फक्त एवढंच की ऑफलाईनचं काय होतं, जिथे आपण एखादा टाका किंवा एखादा बीट्स वगैरे करत असतो, तर ते टीचर स्वतः तुम्हाला हातात पकडून जर येत नसेल तर गाईड होऊन जातं आणि एक्स्ट्रा नॉलेज तेव्हा जास्त मिळतं. बरोबर. ऑनलाईन पेक्षा. बरोबर. तर हा अशा पद्धतीने आपण, मला असं वाटतं की आरीवर्क आहे मुळात जे आपण फार डिस्टर्ब असतो कधी कधी आयुष्यामध्ये आणि खूप गोष्टी बॅक ऑफ द माइंड सतत चालू असतात, आणि हे सगळं चालू असताना जर तुमच्याकडे वेळ आहे आणि त्या वेळेचा उपयोग तुम्ही कुठेतरी या सगळ्या गोष्टींमध्ये करताय, तर वाय नॉट आरीवर्क किंवा नक्षी. तर माझं म्हणणं हेच आहे की ताईच्या बोलण्यातून ताई जे सांगत होती की तुम्ही फक्त आणि फक्त त्याच गोष्टींचा विचार करताय की तुमचे टाके कसे जातील, तुमची डिझाईन कशी असेल, किंवा तुम्ही अजून काय क्रिएटिव्ह करताय, म्हणजे आपण किती फोकसली ते काम करतोय नाही. आणि मग हे करत असताना मला कुठेतरी असं वाटलं की काय मला पण काहीतरी असं शिकायचंय, कारण ती एक उत्सुकता निर्माण होते ना आपल्यामध्ये ती एक. आणि मला असं वाटतंय की तुम्ही सतत पेशन्स तर मुळात तू म्हणालीस तसं, कारण आरीवर्कचा जो ब्लाऊज दिसतो तो इतका भरलेला, इतका सुंदर, काहीतरी युनिक डिझाईन्स. आणि नुकतंच तिने सांगितलं की तिच्याकडे किती मोर दॅन 500 किती डिझाईन्स आहेत आपल्याकडे. 200 पेक्षा जास्त डिझाईन्स कस्टमाइज कसं करू शकतोय. तर इतकी व्हरायटी असताना इतकं वेगवेगळं प्रत्येक वेळेला करायला मिळणं, तर ही खरंच खूप छान गोष्ट. आणि मला असं वाटतंय ज्या महिला आहेत ज्यांना खूप त्याच्याकडे आहे, वेळ आहे आणि दिवसातले 2-3 तास जरी त्यांच्याकडे मिळतात, तर त्यांनी ते शिकलं पाहिजे. दुसऱ्या कोणासाठी नाही, ऍटलीस्ट स्वतःसाठी तरी. कारण आरीवर्क बद्दल आता मी त्याच विषयाकडे येणार आहे ताई. कारण जर आता मी आरीवर्क शिकले आणि जर मला यामध्ये व्यवसाय पण सुरू करायचा आहे, कारण मग फक्त शिकून काय करणार, किंवा मी माझेच ब्लाऊज शिवते किंवा माझ्या बहिणीचे, माझ्या घरातल्यांचे करते, पण व्यवसाय पण जर मला सुरू करायचा, त्याच्यातून काहीतरी इन्कम पण मला चालू झालं पाहिजे, तर मी तो कसा सुरू करू शकते. जेव्हा मी क्लास चालू करते किंवा 45 दिवसाचा क्लास असतो, त्या 45 दिवसाच्या आतच स्टुडंट चालू करतो आपला क्लास, म्हणजे आपल्या स्वतःचं ब्लाऊज सुरू करतो. मी प्रत्येक स्टुडंटला हेच सांगेन की जेव्हा तुमची सुरुवात होते, सुरुवातीच्या टाकापासून, मग ते जरी थ्रेड असू दे, त्याच्यानंतर सिल्क थ्रेड असू दे किंवा बीट्स असू दे, काही असू दे, तुम्ही स्वतः एक्सपोज व्हा. मी हे करते हे जगाला कळू द्या. ऍटलिस्ट तुमच्या अवतीभोवती जी लोक आहेत त्यांना, म्हणजे त्यांना कळेल. ठीक आहे. जेव्हा तुम्ही स्वतःचा ब्लाऊज बनवता त्यावेळेला तुम्ही छोटे व्हिडिओज काढा, किंवा आरीवर्क करताना तुम्ही व्हिडिओज काढा, फोटोज टाका. मग तुम्हाला समोरून विचारतील, हे तू केलंयस का, हे तू केलंयस का, खूप छान केलंयस, माझे बनवून देशील का. मग हा ठीक आहे, ओके, मी करेन. मग तो कॉन्फिडन्स वाढतो. बरोबर. ठीक आहे. जर 4 महिन्यात जर तुम्हाला स्वतःचा कॉन्फिडन्स आणि तुम्हाला येणारी ऑर्डर जर वन वेनी मिळत असतील, तर काय वाईट आहे. बरोबर आहे. मग तिथून सुरुवात होते. आणि बेसिकली हाच व्यवसाय नाहीये. इन जनरली तुम्ही कोणताही व्यवसाय घेतला त्यात ओतून जा. स्वतःला ओतून घेतल्याच्या नंतर आहे ना, आपण जे सांगायचं असतं किंवा एखाद्याला पोचवायचं असतो, आणि मेन म्हणजे तू खुश राहायला हवेस, ज्याच्यामध्ये तुला आनंद मिळतोय. असं नाही दुसरं करतायत म्हणून तू करतेस नाही, असं नाही. आरीवर्क म्हणा किंवा आणखीन दुसरी गोष्ट म्हणा, आता कितीतरी हँडमेकिंग ज्वेलरी बनवतात, त्यानंतर आता परत लोकरीचं काम चालू झालंय, त्याच्यामध्ये पण व्हरायटी. म्हणजे जेव्हा आपण आजी किंवा आपली आत्या, मावशी, आई वगैरे करायच्या त्यावेळेला फक्त तोरण एवढंच होतं, पण आता त्याच्यामध्ये फुलं आले आहेत, बुके आले, त्याच्यानंतर वेगवेगळे प्रकारचे रुमाला आले आहेत. आणि हे आता आर्टिफिशियल न देता हे आता गिफ्टिंगला लोक द्यायला, हळदी कुंकू असू देत, वेडिंग्स असू देत, बेबी शॉर्स असू देत, सगळ्या मेन सेरेमनी, अशा प्रोग्राम मध्ये आजकाल कोणी ट्रेडिशनल वेज मध्ये, म्हणजे साड्या आणि अशा गोष्टी न देता अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या गिफ्टिंग मध्ये देऊ लागलेत. त्यामुळे ऑप्शन्स मला असं वाटतं बरेच आहेत. फक्त आपण
फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन Concentration. ठेवून त्या गोष्टींकडे पाहिलं पाहिजे, तेव्हा जाऊन आपल्याला या सगळ्या गोष्टी समजतील किंवा माहिती पडेल की आपल्या आजूबाजूला काय चाललंय. ताई, अजून एक प्रश्न असा आहे की मग बऱ्याच जणांचं असतं की मी आरीवर्क शिकताना मी इतके पैसे त्याच्यामध्ये टाकलेत, म्हणजे मला जर क्लास करायचा आहे तर मी सो मेनी अमाऊंट त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलेली आहे, पण मला जर मी उद्या उठून बिझनेस सुरू करते किंवा मी ऑर्डर घेते किंवा मी नवीन आहे, मला त्यातली कल्पनाही नाहीये की काय रेट्स असू शकतात, कशी किंमत असू शकते किंवा मला किती पैसे त्याच्यातून मिळू शकतात, तर बऱ्याच महिलांची ही शंका आहे आणि तुला रिक्वेस्ट करेन की या शंकेचं तू निरसन करावं की जर मी आरीवर्क केलं तर मला किती पैसा त्याच्यातून मिळू शकतो. बेसिकली इन्व्हेस्टमेंट अशी नाहीच आहे याच्यात जास्त. वेळ हा महत्वाचा आहे, पैसा तर पाहिजेच, कारण एखादी वस्तू जर तू शिकत असेल तर मटेरियल, रॉ मटेरियल जर बरोबर. असतो त्यासाठी. कारण तुला सुरुवातीपासून जर शिकायचं असेल तर पहिल्यांदा टाके, त्यानंतर बीट, त्यानंतर मोती, त्यानंतर जरदोसी, वेगवेगळे प्रकार आहेत, खूप प्रकार आहेत त्याच्यामध्ये. Okay. तू शिकत जशील त्यावेळेला तुला कळेल की अरे हे पण असतं, हे पण असतं, हे पण असतं वगैरे असं. आणि मार्केटमध्ये असे भरपूर प्रकार आलेले मटेरियलचे. त्याच्यामुळे तुला जास्तीत जास्त नाही पण 2 ते 3 हजाराचा मटेरियल घेतला तर तुला तुझा स्वतःचा ब्लाऊजही त्यामध्ये करू शकतेस तू. ओके. त्याच्यामध्ये ब्लाऊज स्वतःचा केल्याच्या नंतर जी उरणारी मटेरियल वगैरे असते त्याच्यामध्ये तू दुसरा कस्टमर पण करू शकतेस. बरोबर. आणि शिकल्याच्या नंतर डोक्यामध्ये क्रिएटिव्हिटी येतेस की मला हे करायचं, हे करायचं, हे करायचंय, ठीक आहे. तर त्याच्यानंतर जेव्हा आपण एखादी नक्षीकाम किंवा एखादं वर्क करत असतो तर तुम्हाला त्याला किती वेळ देता येईल. एकदा सिंपल काम असेल तुझं, नॉर्मल काम असेल, ठीक आहे, तर तुझा स्पीड, बरोबर, त्या स्पीडवर पहिल्यांदा स्पीड, त्याच्यानंतर तू त्याला किती वेळ देतेस, म्हणजे तुझं घरचं आवरून. आता हे कसं माहिती आहे, महिला पण करू शकतात, गृहिणी पण करू शकतात, वर्कर लोक पण करू शकतात, ठीक आहे. याच्यामध्ये महिला किंवा पुरुष असा प्रकार नाहीये, पण इन जनरली महिलांनी जर केला तर ती घर बसल्या हे सगळं करू शकते. दुसरी गोष्ट की वेळेच्या नुसार तुम्हाला पैसा कसा काढायचा त्याच्यातून, तर तुम्हाला वेळ, पैसा आणि त्याच्या मागची किती वेळ तुम्हाला. तर तुम्ही जर 2 तास बसलात एका याच्यामध्ये, तुम्हाला 2 तास दिवसाचे भेटले आणि जर तुम्ही 4 दिवसामध्ये तुम्ही हे एखादा ब्लाऊज जर पूर्ण करत असाल तर त्या 4 दिवसामध्ये तुम्हाला लागणारे बीट्स, धागा, त्यानंतर वेगवेगळे तुम्ही किती वेळ दिला किंवा त्या नक्षीतून तुम्ही अजून काय क्रिएटिव्हिटी केली, तुमचा किती वेळ गेला. तुम्ही जर 50 ग्रॅम एखादा ही वापरलं असेल, मटेरियल वापरलं असेल, तर तो मार्केटमध्ये कितीला मिळतो, ठीक आहे. बरोबर. त्यात तुमचा वेळ इन्व्हॉल्व्ह करायचा आणि मेन म्हणजे तुमच्या मेहनतीचं, क्रिएटिव्हिटीचं पण त्याच्यामध्ये प्लस करायचं. कारण जेव्हा तू मार्केटमध्ये फक्त तुझी डिझाईन दाखवतेस तर तू डिझाईन फक्त दिसत असते. खूप कमी लोक असं अप्रिशिएट करतात, अरे हे पण येतं का तुला, अच्छा हेच एवढंच बाकी राहिलेलं आहे. कारण माझ्या ह्याच्यामध्ये असं झालं की अरे देवा, म्हणजे आता हिने हे पण चालू केलंय. आय नो. कळलं. त्यानंतर आता दिवाळी आली, दसरा आला, तर त्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या व्हरायटी असतात. कळलं. ब्लाऊज मध्ये पॅचेस बनतात. आता गुढीपाडव्याचे तर मला मी एक पॅच बनवणार आहे की गुढी उभारलेली आहे, एक लेडी आहे ती आरतीचा ताट घेते. किंवा आता महाशिवरात्र आहे तेव्हा पण माझं शूट आहे, तेव्हा पण मी एक हाताला हे केलंय की ओम नमः शिवाय, शंकराचं ते त्रिशूळ आणि डमरू वगैरे, आणि पाठीमागे कमळाचं फूल आणि त्याच्यामध्ये पिंडी वगैरे. सो त्याच्यामध्ये असे बरेचसे आहे. तुम्ही पेंटिंग करून त्याच्यावरती वर्क करू शकता. डिपेंड तुमच्यावर आहे, तुम्ही जेवढं काय कराल ना त्याच्यामध्ये ओतून स्वतःला क्रिएटिव्हिटी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होईल ना, तर तुम्हाला आणखी सुचत जाईल. कारण जेव्हा कपड्याशी, धाग्याशी आणि त्या बीट्सची तुमची मैत्री होती ना, त्यावेळेला ती मैत्री कधीच तुटू शकत नाही. ते कलर्स अट्रॅक्टिव्ह असतात. बरोबर. आणि मग या सगळ्या गोष्टी ऍड करून एक अमाऊंट आपण ठरवायची की त्याच्यामध्ये. आणि मार्केटमध्ये भरपूर असे तुम्हाला माहिती मिळू शकते त्याची, की मी इन जनरली असं घेत. आणि बरेचसे कस्टमर पण असेच असतात की 4-5 ठिकाणी फिरतात आणि मग सांगतात ताई हे कितीला. आता माझा एक मी ब्लाऊज घातलेला की लाडाची गौराई गणपतीला, त्या लाडाच्या गौराईला एवढा चांगला रिस्पॉन्स मिळाला. मी जवळजवळ त्याच्यावरती 7 ते 8 ही झालेत, म्हणजे लग्नाचे, अमुकची नवरी, अमितची नवरी, स्वाती कारभारी वगैरे असं. सो ते खूप हिट झालं. म्हणजे मला त्याच्यातूनच असं हे करू शकशील का,
त्याच्यामध्ये पण खूप व्हरायटीज असतात. तुम्ही त्याच्यामध्ये कोणी म्हणते अमुक अमुकची सून असं, आणि काही तर महिला अशा असतात की आपण सुना खूप म्हणजे कॅज्युअल असतात, की मला एवढं नकोय, पण सासू खूप उत्साही असतात की नाही नाही मला नको, पण माझ्या सुनेला हवंय आहे, खूप मस्त खूप छान करते, एक काम करते. म्हणजे माझी एक कस्टमर पण अशी आहे की तिच्या नकळत त्यांनी साडी घेतली, तिचा ब्लाऊज मला गपचूप आणून दिलाय आणि प्रॉपर मी वर्क करून त्यांना दिलाय, तो अगदी डिझाईन म्हणजे पूर्ण पॅक करून दिलाय, आणि तिच्या बर्थडेला त्यांनी सरप्राईज गिफ्ट दिलंय. सो त्यांनी ते बघून हे झालं की आई तू हे कसं केलंस, तर म्हणे मी इन्स्टावर पाहिलं, मग ती मुलगी मला ही झाली, आणि खास ते मला ठाणा स्टेशनला भेटायला आला की बघ मी तुला ओळखत नाहीये. म्हणजे एक विश्वास असतो ना माणसाचा, बरोबर. प्लॅटफॉर्म, मीडिया प्लॅटफॉर्म जेवढा आपण काही गोष्टी पण होतात, बरोबर, निगेटिव्ह पण आहेत, बरोबर. आणि माझी तेवढी आता पण एवढं फॉलोअर्स वगैरे नाहीयेत, पण मी जेव्हा पण कोणतंही काम करते ना पॉझिटिव्हली जेन्युइनली येस म्हणजे माझं असं समजून करते, त्याच्यामुळे मला माणसं मिळत गेली चांगली चांगली, आणि इव्हन कस्टमर पण छान मिळाले. नाही खरंच जेन्युइन आहे, कारण तुझं काम जेन्युइन असेल तर मला असं वाटतं ते फॉलोअर्स कदाचित मॅटर नाही करत आणि नसतीलही करत, कारण जर तुझं काम इतकं चांगलं आहे तर ऑफकोर्स लोक येणारच आहेत आणि डिमांड करणार आहेत. आणि मला असं वाटतं ताईने आता ज्या ट्रिक्स सांगितल्यात, कुठलाही तिने अमाऊंट नाही सांगितली, बट ती अमाऊंट म्हणजे तुम्ही तुमचे पैसे कसे जोडून कसे तुम्ही सांगायचे क्लायंटला किंवा तुमच्याकडे जे कोणी कस्टमर येतात त्यांना, तर ते बेसिक आयडिया ताईने तुम्हाला इथं सगळ्यांना दिलेली आहे. तर ताई पुढे असा प्रश्न आहे की आता बऱ्याच ब्राईड आहे, सध्या ब्राईड आता सीझन सुरू होते, लग्नसराई सुरू होते, आणि मग ब्राईडचा एक कल असतो. मध्ये एक असा काळ आला होता की ब्राईड खूप हेवी वर्क करत होत्या ब्लाऊजवरती, खूप म्हणजे तो नवरी आणि हा जो ट्रेंड म्हणते असतो तो होता, पण त्याच्याबरोबर हात पण खूप जास्त हेवी डिझाईनवाले होते. पण आता परत कुठेतरी 1-1.5 वर्ष झालं असं झालं की काळ आला की आता हेवी नको, काहीतरी सिम्पल आणि सोबर करा. तर मग या ट्रेंडिंगनुसार तू कसं स्वतःला अपडेट ठेवते, अप टू डेट करत असतेस? कस्टमरला पहिला विचारायचं की तुम्हाला काय हवंय, कारण मेन कस्टमर आहे तुमचं. कस्टमर खुश राहिला तर कस्टमर इज गॉड. आणि ज्या वेळेला आपण बोलत असतो, विचारत असतो त्यांना, तर त्यांची एक त्यांची अशी आहे की मला ना ताई इथे पिकॉक हवंय, किंवा इथे मला हे हवंय लोटस हवंय, किंवा पॅचवर्क हवंय, काही डिझाईन पॅचवर्क हवंय, किंवा एकदा सिम्पल आणि बुट्टीज हवे फक्त, एवढंच असतं त्यांचं. पण आपण त्यांना विचारायचं की ह्याच्या व्यतिरिक्त हे होऊ शकतं, तर तुम्हाला आवडेल का? बरोबर. किंवा ऑप्शन्स भरपूर द्यायचे की हे एक आहे, हे एक आहे, तर तुम्हाला काय आवडेल, तुम्हाला त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही हे करू शकता. आता मी ब्लाऊज सकट साडीची पण फोटोज पाठवायला सांगते, कारण जेव्हा तुम्ही ब्लाऊज मिक्स मॅच असतो त्यावेळेला कसं होतं, कलर्स कॉम्बिनेशन महत्वाचे असतात. बरोबर. कारण नवरी आहे ती कशी झाली तरी, सो तिचा तो डे असतो, येस, तो स्पेशल डे तिला आणखी स्पेशल कसा करायचा असतो, तर लुक वाईज. आणि त्याच्यानंतर पण मिळणारी मला ऑर्डर्स तिच्याकडून पण मिळू शकते. 100%. हे पण एक डोक्यामध्ये असतं की आपण ज्या वेळेला एखाद्याला आपलं प्रेझेंटेशन करत असतो त्यावेळेला असं वाटतं की अरे ह्याच्यामध्ये मी 100% माझं दिलं पाहिजे आणि मी पास झाली पाहिजे. ठीक आहे, तर नुसतं पास होऊन नाहीये, त्याच्यामध्ये तुला नंबर काढला पाहिजे, हा महत्वाचा आहे. कारण तुला माहितीये तुझा वे काय आहे, किंवा तुझं म्हणजे तुझा पॉइंट ऑफ व्ह्यू काय आहे. ठीक आहे, सो त्या ब्राईड पर्यंत ही कळ पोचलीच जाते. आणि आत्ताच्या ब्राईड मुलात काय माहितीये का, महिला आता सक्षम झाल्यात, स्वतः करायला लागल्यात, पैसा कमवायला लागला, त्याच्यामुळे तो खर्च अफोर्डेबल त्यांना असतो आणि ते करतात. त्याच्यामुळे त्यांना असं अवघड वाटत नाही की मला हे वाटतं की पॅची. आता खूप सायडर असतात त्यांच्या खूप सिम्पल्स असतात, ब्रायडल आता हेवी वर्क करतात, कारण त्यावेळेला त्यांचा लग्नाचा लुक असतो आणि त्यावेळेला त्यांना फोटोशूट वगैरे करायचं असतं, सो त्यांचा एक वेगळा लुक असतो. तर त्याप्रमाणे त्या कस्टमरच्या नुसार आम्ही बनवत असतो, म्हणजे जसं कस्टमरला हवंय तसं. ताई, खरे तर हा खूप जुना विषय आहे. म्हणजे जसं की आपण मुलाखतीच्या सुरुवातीलाच म्हणालो की हे आपलं पारंपरिक आहे, जे चालत आलेलं आहे, जे कुठेतरी मध्ये नव्हतं, मिस झालं होतं,
किंवा जे आर्टिफिशियल ज्या गोष्टी आल्या होत्या त्याने कुठेतरी दूर जात चाललेलं. हो. तर मला असं वाटतंय आरीकामच्या माध्यमातून तू एक कलेचा वारसा जपतेस, त्याबद्दल काय सांगशील? कलेचा वारसा हा माझ्याकडून घडवला जातोय. म्हणजे माझ्या हातात ही कला होती हे मला खूप उशिराच कळलं. मी जेव्हा सुरुवात केली त्यावेळेला अरे मी हे करू शकत होते यार, आधी केलं असतं अगोदर तर. केलं हा. असतं तर. तर ह्या क्षेत्रामध्ये मी थोडी उशिराच आली असं मला वाटतंय. पण मला आता 100% माझं द्यायचंय. क्या बात आहे. कारण ही कला आहे ना खूप कुठेतरी ना कमी होत चालली आहे. मुघलान कलांपासून आलेली ही कला आहे. पण आता ह्या ट्रेंडमध्ये आता ह्या 5-6 वर्षामध्ये तर खूप ट्रेंड झालाय. खूप ट्रेंड म्हणजे खूपच ट्रेंड. तुम्ही इन जनरली ब्रायडलच सोडा, पण बाकीच्या ह्याला पण फंक्शन फॅशन शो वगैरे आता किती वर्क हो, वगैरे चालू आहे. हो. म्हणजे त्यावेळेला असं प्रत्येक स्त्री वाटायची नाही बाबा मी खूप हेवी वर्क आहे हे मला नाही परवडणार वगैरे असं तसं. सो मी प्रत्येक स्त्रीला सांगते बेसिक आहे, तुझी आवड तू निर्माण कर. एक्झॅक्टली. तुझी आवड तू निर्माण कर. मी म्हणते बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत क्लास चालू आहेत. 45 दिवसाचा क्लास आहे. त्या 45 दिवसामध्ये तू स्वतः घडतेस. काय वाईट आहे ह्याच्यामध्ये? आणि ह्याच्यासाठी जास्त खर्च नाहीये किंवा तुझा 24 तास तुला बाहेर राहावं लागणार आहे असं नाही. असं पण तू घर सांभाळून, मुलं सांभाळून. माझी एक कस्टमर तिने मला समोरून सांगितलं की माझं 13 महिन्याचं बाळ आहे, तर ताई मी त्याला घेऊन येऊ शकते का क्लासेसला? येऊ शकतेस क्लासेसला, का नाही येऊ शकत? कारण तू तुझा वेळ त्याला पूर्णपणे इग्नोर तर तू नाही करत. तुझा घरचा सपोर्ट आहे की तू काहीतरी कर म्हणून. बरोबर. ठीक आहे. आणि वेल एज्युकेटेड महिला पण तशाच आहेत की मला माझं काहीतरी करायचं यार, म्हणजे माझं स्वतः आवड जपायची. हो. मी सेटल आहे. म्हणजे मी जॉब करते, मला आहे 50+ सॅलरी आहे, पण मला माझं करायचंय असं. म्हणजे तू जेव्हा मी आता एखादा ब्लाऊज घातला किंवा एखादा वर्क केला स्टेटसला ठेवला तर समोरून ऑफर येते, म्हणजे समोरून विचारलं जातं की हे तू बनवलंस का? तर हो. मग माझं बनवशील का? तर हो. तर किती घेशील? मग तिला एक पर्टिक्युलर डिझाईन आणि त्याच्या बरोबर प्राइस पाठवले जातात की या डिझाईनची ही प्राइस आहे, तू सिलेक्ट कर, मला स्क्रीनशॉट पाठव, तुझा ब्लाऊज किंवा तुझ्या साडीचे फोटो पाठव, किती दिवसात होतील काय होतील ते मी तुला कळवेन. बरोबर. हा बेसिक आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला तिसरी व्यक्ती कोण नाहीये, तू तुझ्यासारखी जगू स्ट्रेट कन्व्हर्सेशन आहे डिरेक्टली. तू तुला जगायचं तसं जगू शकतेस. तू 2 तास काढून बाकीचे तास तू स्वतःसाठी पण काढू शकतेस. बाहेर जाणं म्हणा किंवा काय म्हणा, तुझ्यावरती बंधन कोणाचं नसतं. तू जर समोरच्या व्यक्तीला 15 दिवसाचा वेळ दिलास एखाद्या ब्लाऊजला आणि तुझा ब्लाऊज जर 7-8 दिवसामध्येच होत असेल तर बाकीचे 8 दिवस तुझेच आहेत ना. बरोबर. त्या 8 दिवसामध्ये तू स्वच्छंद स्वतःसाठी जगू शकतेस. एक्झॅक्टली. नाही खरंच म्हणजे मला आता कळतंय की आपण गेले 30 ते 40 मिनिटं याच विषयावर बोलतोय आणि तू ज्या आत्मीयतेने बोलतेस आय कॅन टोटली अंडरस्टँड की तू या कलेमध्ये किती इन्व्हॉल्व्ह झाली आहेस. म्हणजे तू वाहून घेतलंयस. जसं तू मगाशी तो शब्द वापरलास की ओतून घ्यावं लागतं, ओतून द्यावं लागतं, तू तसं केलंयस. कारण तुझ्या प्रत्येक बोलण्यामध्ये, प्रत्येक शब्दामध्ये तुला आरीवर्क विषयी निर्माण झालेलं प्रेम दिसतंय आणि ते खरंच कमालीच आहे. आणि डेफिनेटली तू जे शिकतेयस तसे तू छान छान आर्टिस्ट पर्यंत अजून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचशील. तुझं काम हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावं अशाच शुभेच्छा. आणि ज्या पद्धतीने तू घडली आहेस तसंच तू अजून महिलांना घडवतीयस, अजून स्त्रियांना प्लॅटफॉर्म अवेलेबल करून देतेयस, तर त्यासाठी तुला खूप शुभेच्छा. खरं तर याविषयी बोलायला मला अजून भरपूर आवडलं असतं पण आपल्याला वेळेचं बंधन आहे. पण या कमी वेळामध्ये सुद्धा आपण आरीवर्क विषयी भरपूर काही गोष्टी जाणून घेतल्या आणि ज्या महिला निवांत घरी बसून छान जेवता जेवता हे बघतायत किंवा ऐकतायत त्यांच्यासाठी ही खूप चांगली संधी आहे. तर डेफिनेटली मी आता काय करू, माझ्याकडे करण्यासारखं काहीच नाहीये अशा म्हणणाऱ्या महिला असतील, पुरुष असेल, जेंडरचा काही प्रश्नच नाहीये हो. टेलरमध्ये जर बाहेर गेलं तर जास्त पुरुष दिसतात आपल्याला. तर ज्यांना हा प्रश्न पडलाय की मी काय करू, खूप ऑप्शन आहेत. त्याच्यातलाच एक होता आरीवर्क आणि ते नक्की तुम्ही शिका.
आणि ताईच बद्दल आता जेन्युइन फीडबॅक मी देईन. ताईने स्वतः एक छान डिझाईन केलेला ब्लाऊज आणि साडी मी स्वतः वेअर केलेली आहे आणि इट इज व्हेरी कम्फर्टेबल. मला तर मुळात आरीवर्क म्हटलं की असं वाटायचं ते टोचणार, ते जड असतं, ते कसं घालायचं, ते कसं टेन्शनमध्ये ते वागवायचं, कसं काम करताना हँडल करायचं. अजिबात काही नाही. जेन्युइन फीडबॅक आहे हा, कारण मी ते काम पाहिलंय. जेन्युनली ज्या काही गोष्टी फील झाल्या, एक मुळात काय हवं असतं आपल्याला, कम्फर्टनेस. आणि तो कम्फर्टनेस जर मिळत असेल तर वाय नॉट शी. आणि खरंच खूप छान काम करतेयस. तुला पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा आणि पुन्हा एकदाच इतक्या लांबून इतका वेळात वेळ काढून इथे आलीस त्यामुळे तुझे मनापासून आभार. थँक्यू. मी अजून एक सांगेन की आचार्य 90 FM ने मला ही संधी दिली आणि मेन म्हणजे कोमल. थँक्यू सो मच. म्हणजे एखाद्या व्यक्तीला पुढे करण्यामागे एक स्त्रीच आहे हे मला आता पण खूप सांगावंसं वाटते तिच्याबद्दल पण, की तिनं मला समजून घेतलं. तिने माझ्या कामाची पोचपावती आज तुमच्यासमोर मांडली. त्याबद्दल खूप खूप आभार. नक्कीच, कारण आपला हा सेगमेंटच आहे आज की नारी, आणि आज की नारी खूप पुढे गेलेली आहे आणि ती तिची आवड जोपासत तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण करते. आणि मला असं वाटतं या सगळ्या स्त्रियांसाठी डेडिकेट हा आजचा इंटरव्ह्यू होता, आजची मुलाखत होती. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली नक्की प्रतिक्रिया आम्हाला कळवा. आणि आपल्या आज की नारी या सेगमेंटमध्ये मी आज कोमल नूतन ताईसोबत इथे तुमची रजा घेते. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद.